आवाज जनता कीमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। अशाच न्यूज पाहण्याकरिता चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त महासंघाच्या वतीने ॲडव्होकेट माननीय वैजनाथ वाघमारे व माननीय नामदेवराव चांदणे यांच्या नेतृत्वात अनेक समाजभूषणांनी काढला विधान भवनावर धडक मोर्चा। जर मागण्या पूर्ण न झाल्यास सर्व पुरस्कृत आपले पुरस्कार मुख्यमंत्री यांना वापस करणार असा इशारा दिला। धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नवोजी साहेबांचा महात्मा ज्योतिबा फुलांचा सावित्रीबाई फुलांचा। आपण एवढ्या लांबून आलात विधान भवनावर आपण जे दस्तक दिलेली आहे आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याबद्दल आपण काय सांगणार? आपलं नाव काय, कुठून आलात? मी ॲडव्होकेट वैजनाथ वाघमारे, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त महासंघ ही एक छोटीशी संघटना आहे महाराष्ट्रामध्ये। महापुरुषांच्या नावानं जे पुरस्कार दिले सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून त्या पुरस्कर्त्यांना योग्य वेळी योग्य पद्धतीचं आर्थिक मानधन दिलं नाही। त्या सगळ्या लोकांची वय 50 ते 60 वर्ष आहे, 60च्या पुढचे लोक आहेत। महाराष्ट्र शासनानं फक्त यांना मान सन्मान द्यायचे एक झूल टाकण्याचा प्रयत्न केला, पण झूलही टाकून त्यांना बाकीच्या नंतर या लोकांना आर्थिक व्यवहार यांनी काही यांच्याबरोबर झाले होते। यासाठी आपण आज आंदोलन करतो। पण आज आंदोलन आपण जेव्हा मोर्चा इथं घेऊन आलो, या मोर्चाचं वैशिष्ट्य एकच आहे की ज्यांनी शिवशाहू फुले आंबेडकर या महाराष्ट्रामध्ये पेरला अशी सगळी जी माणसं आहेत त्यांना पुरस्कार महाराष्ट्र शासनानं दिलेला आहे। परंतु त्यांचं वय झालं असल्यामुळे यांचा आर्थिक व्यवहार, दैनंदिन व्यवहार किंवा आरोग्याचा खर्च ते करू शकत नाही। त्यामुळं आमच्या अशा सरळ सरळ मागण्या आहेत, स्पष्ट मागण्या आहेत की छोट्या मागण्या आहेत की 15,000 रुपये मानधन पुरस्कार प्राप्त लोकांना देण्यात यावं, सर्व एस टी बसेसमध्ये जाता यावं आणि विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून यांची नेमणूक करता यावी, जेणेकरून यांना मान सन्मानाचं एक जीवन मिळून जाईल। या दृष्टिकोनातून आपण हा प्रयत्न करतो। महाराष्ट्र शासनानं आजही दस्तक देऊन जर आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांनी जे दिलेले आहेत पुरस्कार वेगवेगळ्या महापुरुषांच्या नावाने तर तत्काळ आम्ही महाराष्ट्र शासनाला सहव्याज परत करणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्र शासनाला या सर्वसामान्य लोकांचा आक्रोश लक्षात येऊ नये। ही तुमची जी मागणी आहे हे मागील कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे। मुख्यमंत्री मागच्या वर्षी पण ह्याच मागणीवर ते हो बोलले, अजूनपर्यंत त्यांनी वाढीव काही दिलेलं नाही। राहिली तुमच्या पासेसची आणि प्रवासाची अजून दुसऱ्या ह्या सवलती तुम्हाला मिळतात असं आमच्या लक्षात आलेलं आहे। नाही, हे जी साध्या बसेस आहेत त्या साध्या बसेसमध्ये हे सगळे वयोवृद्ध माणसं असतात, पण महाराष्ट्र शासनाच्या रस्त्यावर चालणाऱ्या त्या सगळ्या आरामदायी, शिवशाही, शिवनेरी या बसेसमध्ये या लोकांना स्वीकारलं जात नाही। म्हणून या लोकांनी सगळ्या महाराष्ट्र शासनाच्या जेवढ्या काही बसेस आहेत त्यांना विनामूल्य चढण्या उतरण्याची मुभा देण्यात येईल, ही प्रामुख्याने मागणी आहे। मागच्या 30-40 वर्षापासून ह्या पुरस्कार प्राप्त लोकांची मागणी आहे की आम्हाला तुम्ही मानधन देऊ शकता। विश्ववंदनीय आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं दिला जाणारा जो पुरस्कार आहे त्या पुरस्कारामध्ये मात्र इतर सगळ्या पुरस्कारच्या लोकांना सगळ्या बसेस किंवा एस टी पासेस आहेत, पण डॉक्टर बाबासाहेबांच्या नावानं, अण्णाभाऊच्या नावानं, संत रोहिदासच्या नावानं दिला जाणारा, दादासाहेब गायकवाडच्या नावानं दिला जाणारा जो पुरस्कार आहे त्या लोकांना इथं मान सन्मानाची वागणूक मिळत नाही। सर, त्या पुरस्कारामध्ये खऱ्या व्यक्तींना जे हुतकुराच्या समाजाच्या हितासाठी काम केलेलं आहे यांनाच मिळते की अशी चापलुसीच्या नुसार शिफारशीनुसार मिळतं? सब गोडे 12%। हे तर होणारही होणार। काम करणारी लोक आहेत, काम न करणारे, चापलुसी करणारी लोक आहेत, हे समजू शकतो आपण। आपल्या तळाबडीच्या ज्या मागण्या आहेत हे जे निष्क्रिय लोक ज्यांना जे पुरस्कार भेटलेला आहे यांना त्याचा फायदा होईल ना? अगदी बरोबर। या समाजाचं कुठल्याच प्रकारचं योगदान नाही त्यांना। या लोकांचं कुठल्याही समाजाच्या प्रति योगदान नाही। त्यांनी फक्त पुरस्कार घ्यायचे आणि घरात बसायचं। गल्लीमध्ये समाजामध्ये आपलं एक वर्चस्व कसं निर्माण होईल आणि आपल्याला खुशी कशी मिळेल हा एकमेव त्यांचा भाग असतो किंवा उद्देश असतो। परंतु माझ्या समवेत जे असणारे जी लोक आहेत
वयोवृद्ध झाले त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे ते म्हणून महाराष्ट्र शासनानं दखल घेतलेली आहे. पण तसं आजच्या महाराष्ट्र शासनानं लाडकी बहीण योजना आणली, लाडका शेतकरी आणला, लाडका भाऊ आणला, असे ज्येष्ठ नागरिक आणले. या सगळ्या लोकांना पेन्शन देतात. उत्तराजाला आराध्याला पेन्शन दिलं जाते, आराध खाण्याच्या लोकांना दिली जाते. मग ज्यांनी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पेरला आहे महाराष्ट्रामध्ये, ज्यांनी आरोग्य शिक्षण हे समाजाला दिलं, या लोकांना महिला असतील किंवा पुरुष असतील या लोकांना मानसन्मानाची वागणूक तुम्ही देणार कधी? आणि जर तुम्ही देतच नसाल तर मी हे पुरस्कार तुम्ही देणं बंद करा. हे पुरस्कार देऊन करणार काय? एखाद्या बैलाच्या गळ्यावर फूल टाकण्यासारखा हा प्रकार. म्हणजे आता जर विधानभवनात आपली मागणी पूर्ण झाली नाही तर आपण जे पुरस्कार आपल्या सर्वांना मिळाला ते परत शासनाला द्याल. महाराष्ट्रामध्ये जे काही पुरस्कार प्राप्त जी लोक आहेत या सगळ्या लोकांनी ठरवलेलं आहे की जर आम्हाला 15,000 रुपये मानधन जर नाही दिलं तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये देवाभाऊच्या कार्यालयामध्ये मुंबईला आम्ही सगळे पुरस्कार हे परत करणार आहोत.